महाराष्ट्रात नगर परिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुकीच्या रणधुमाळ्याला जे आहे ते सुरुवात झाली आणि अशातच जर बघितलं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून जे आहे ते वेगळी तयारी सुरू करायला सुरुवात झालेली आहे। एकंदरीत आपल्यासोबत बोलण्यासाठी प्रवीण कुंटे पाटील जे आहेत ते नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आहेत। काय सांगाल, एकंदरीत निवडणुकीची तारीख आता जाहीर झालेली आहे आणि आपण या अगोदर सांगितलं होतं की आम्ही समविचारी जे आहेत आणि त्यांच्यासोबत लढू, मात्र काँग्रेसला आम्ही घेणार नाही। या संपूर्ण संदर्भात आपली काय संपूर्ण तयारी असणार आहे? हे बघा, कालच राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालाय, विशेषतः नगरपालिका आणि नगरपंचायतच्या। आणि ज्या पद्धतीनं काल राज्य निवडणूक आयुक्तांची मी भाषा बघत होतो पत्रकार परिषदेमध्ये, त्यांची भाषा आणि भारतीय जनता पार्टी आशिष शेलारांच्या भाषेमध्ये मला काही फारसा फरक जाणवला नाही। जे आम्ही वारंवार सांगत होतो की निवडणूक आयोगामध्ये आणि भारतीय जनता पार्टीमध्ये कुठेतरी काहीतरी साटेलोट आहे, अशा प्रकारचं कालची पत्रकार पक्ष बघत असताना मला जाणवत होतं। तरी पण आता एकदा निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता आम्हाला निवडणुकाचा आम्ही तयारीला लागलो आहे। यापूर्वी गेल्या मागील 1.5-2 महिन्यापासून विभिन्न समविचारी पक्षांसोबत आघाडीच्या संदर्भामध्ये आमची चर्चा सुरू आहे। यापूर्वी सुद्धा आम्ही सांगत असताना एक गोष्ट वारंवार क्लिअर केली, स्पष्ट केलंय की काँग्रेस पक्षासोबत महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून आम्हाला आघाडी करायची आमची इच्छा आहे। ज्याप्रमाणे मागची लोकसभेची निवडणूक असेल, विधानसभेची निवडणूक असेल किंवा त्यापूर्वीची जिल्हा परिषदची निवडणूक असेल, त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षासोबत राहून आम्हाला ही निवडणूक लढायची आहे। पण काँग्रेस पक्षाला जर आमची गरज वाटत नसेल, ही मी याच्याकरता बोलतोय की अजूनही काँग्रेस पक्षाने आघाडी या संदर्भातला कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे दिलेला नाही। आमच्या नेतृत्वाशी अजून किंवा आमच्यासोबत अजूनही त्यांची कुठली चर्चा नाही। त्यामुळं आम्ही काँग्रेस पक्ष वगळून इतर समविचारी पक्षांसोबत आमचा पॉलिटिकल डायलॉग मागील 1.5 महिन्यापासून सुरू आहे। काँग्रेस सोबत आले तर फार चांगलं, पण काँग्रेस सोबत जर येणार नसेल तर काँग्रेसला वगळून इतर समविचारी पक्षांसोबत घेऊन निवडणुका लढण्यास आम्ही सज्ज आहोत। आपण जर बघितलं असेल तर लोकसभेत जो आपण बोललो होतो की दगाफटका आमच्यासोबत झाला होता, यंदा आपल्यासोबत कोण समविचारी पक्ष असणार आहेत आणि काय आपल्या त्यांच्यासोबत बैठका झाल्यात का सगळ्या याच्यात? नाही बघा, आता उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आमची चर्चा सुरू आहे, प्रहार संघटनेसोबत आमची बैठका सुरू आहेत, आम आदमी पार्टीसोबत आम्ही बोलतोय आणि जिल्ह्याच्या राजकारणामध्ये या व्यतिरिक्त अनेक सामाजिक संघटना काम करतात, ज्या बऱ्यापैकी ज्यांचं समाजामध्ये आदराचं स्थान आहे, त्या संघटना सुद्धा आमच्यासोबत येऊन एकत्र निवडणुका लढण्यास तयार आहे। त्यांना एकत्र करून नवीन तिसरा पर्याय मी जिल्ह्याचं राजकारण जनतेला देण्यास आम्ही सक्षम आहोत, सध्या तयार आहोत। काँग्रेस सोबत काही बोलणी झाली नाही का आपली, किंवा आपण ज्या विषयाने बोललो की समन्वय म्हणून आपण काही बोलले नाही त्या विषयात? बघा, अजूनही काँग्रेस पक्षाकडनं आघाडीच्या संदर्भामध्ये आमच्याकडे कुठल्याही प्रकारचा कॉल नाही, चर्चेकरता अजूनही आम्हाला आमंत्रण नाही। काल निवडणुका जाहीर झाल्या, त्याच्या पूर्वी पण नाही आणि आज पण नाही, तरी पण आम्ही अजूनही त्यांच्या चर्चेच्या निमंत्रणाची वाट बघतोय। पण सन्मानजनक जर जागा वाटपामध्ये सन्मानजनक जर चर्चा होणार नसेल तर काँग्रेस पक्षाला वगळून इतर समविचारी पक्षांना सोबत घेऊन आम्ही निवडणुका लढण्याच्या मानसिकतेमध्ये आहोत। हे होते आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील। तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।